हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निशा कुचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे। त्याच्यावर जाऊन क्लिक करा, तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला भेटतील। तर मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे कर्ली मच्छी असते, जी काटेरी मच्छी असते ना, कर्ली मासा त्याची चटणी बनवणार आहे सुकी, आणि थोडीशी फ्राय करणार आहे। तर ही बघा, ही आहे मच्छी, धुवून साफ करून ठेवली आहे मी हळद आणि मीठ लावून। तर साफ करताना नाही दाखवली कारण कापूनच आणलेली होती, पण धुतली आणि स्वच्छ धुतली आणि नंतर मग हळद उग्रपणा, मच्छीचा जो हिवसपणा असतो ना तो जाण्यासाठी आपण काय करायचं असतं, हळद लावायची असते आणि भरपूर सारखं मीठ लावून ठेवायचं। मग मच्छीला आपल्या मीठ चांगलं लागलं ना की चव चांगली येते। तर आता हे साराचं म्हणजे चटणी सुकी एकदम घट्ट अशी चटणी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी घेतला आहे, हे बघा दाखवते, हा कांदा, लसूण, बडीशेप, धने, ही बेडगी मिरची आहे बघा। मी एकदा साराचं वाटण दाखवलं आहे, पण त्याच्यावर मी बेडगी मिरची टाकली नव्हती। काश्मीरी लाल मसाला, काश्मीरी मिर्च पावडर आणि एव्हरेस्ट तिखा लाल त्याने बनवलेलं होतं, म्हणून मी आज तुम्हाला हे साराचं वाटण दाखवत आहे। तर आणि ही बघा कैरी घेतली आहे, कारण सध्या कैरीचं सीझन असल्यामुळे सार मच्छीचा म्हटल्यानंतर आंबट चांगला लागतो, कारण दिवस असतो म्हणून आंबटपणा असला ना की खायला मजा येते, म्हणून कैरी घेतली आहे। हा एक टोमॅटो घेतला आहे, ओलं खोबरं, हा एवढा आल्याचा तुकडा आहे बघा, एवढं असं आलं घ्यायचं, कारण मच्छीमध्ये आलं असलं ना की छान लागते मच्छी। आणि ही 8-9 तिरफळं घेतली आहे। असं सगळं वाटण तुम्ही घ्या मच्छीसाठी, आणि मच्छीचं सार बनवलात ना खूप छान टेस्टी होते बघा असं मच्छीची कढी, म्हणून सांगते हे असं सगळं वाटण काढा। आणि हा फोडणीसाठी कढीपत्ता आहे आणि 5-6 पाकळ्या हे बघा लसूण आहे, कारण चटणीसाठी आपण जेव्हा सुकी चटणी बनवतो ना तेव्हा कांदा फोडणीला नाही टाकायचा, फक्त लसूण आणि भरपूर सारा कढीपत्ता टाकायचा आहे। तर हे सगळं मी आता वाटून घेते। पहिलं मिरची टाकते, धणे, बडीशेप, तिरफळं, अद्रक आणि लसूण हे टाकून घेते, आणि नंतर मग कैरी, टोमॅटो आणि ओलं खोबरं आणि कांदा नंतर वाटणार आहे। तर पहिलं मी हे सगळं वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते कशी चटणी बनवणार आहे घट्ट एकदम ती। बघा मैत्रिणींनो, मी कढई ठेवली, कढईमध्ये 2-2.5 पळ्या तेल टाकलं आहे। आता कढई गॅस मोठा करते मी, आणि हे बघा कढीपत्ता आणि लसूण टाकून घेऊया फोडणीसाठी। हे बघा हे वाटण आहे, छान असं बारीक वाटून घ्यायचे बघा, कलर बघा किती छान आला आहे। बेडगी मिरची घेतली ना सारासाठी मच्छीच्या की चांगला, ह्या सारा वाटणापासून ना आपण 5-6 प्रकारचे सार बनवू शकतो। तुम्हाला सांगते मी, टोमॅटो टाकू शकता, भेंडी टाकू शकता, बटाटा टाकू शकता, मच्छीचा होतो, आणि इव्हन कारलं पण टाकू शकता, कारल्याचा पण एक छान असा सार तयार होतो, भातासोबत खूप छान लागतं। मी दाखवेन तुम्हाला केव्हा ही रेसिपी। भेंडीचा सार पण अप्रतिम होतो, भेंडी कापून थोडी भाजून घ्यायची असते तेलावर, नंतर मग सारात टाकायची असते। तर ह्या वाटणामध्ये बघा आता इकडे लसूण वगैरे भाजली आहे, लसूण चांगली भाजली ना की आपण हे वाटण टाकून घ्यायचं। चांगलं तेलावर असं परतून घ्यायचं आहे। आणि मच्छीची चटणी किंवा सार तुम्ही बनवत असाल ना तर पसरट भांडं घ्यायचं, एखाद्या कढई किंवा लंगडीमध्ये छान असं सार तयार होतं। आता सगळं मी आहे ना ते पाणी टाकून आतमध्ये घेते, आणि सुकी अशी घट्ट बनवायची, जास्त पातळ पण नाही बनवायची, मी दाखवते तुम्हाला। हे बघा एवढी अशी मी घट्ट बनवली आहे। हिला आता उकळी आली ना याला की काय करायचं, पहिलं मी हळद टाकून घेते, हळद टाकली नव्हती कारण मिक्सरमध्ये जर वाटताना टाकली ना तर मिक्सरमधून पाणी बाहेर आलं भांड्यातून तर सगळं आपला मिक्सर खराब होतो, म्हणून कधी वाटताना मी टाकत नाही, अशी टाकते बघा। हळद टाकली की कलर पण छान येतो, आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे।
तर ह्याला उकळी आली ना की मी मच्छी थोडीशी टाकणार आहे त्याच्यामध्ये, बाकीची फ्राय करणार आहे. तर अशी घट्ट चटणी बनवायची. हे बघा, मी ह्याच्यामध्ये आता आगूळ वगैरे टाकून घेतला आहे. मला दाखवायला नाही भेटलं. 2 चमचे मी आगूळ टाकला आहे. आता काय करते, हा मसाला टाकून घेऊया आपण. मी जो रेग्युलर मसाला वापरते तोच मच्छीसाठी वापरते. इकडे 2 चमचे टाकते. इकडे हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, रवा, मीठ त्याच्यामध्ये थोडासा टाकून घेऊया आपण, जेणेकरून थोडं तिखट लागेल. आणि हे बघा, ही मच्छीची चटणी बनवली आहे ना, ही बघा, त्याच्यामध्ये मी 2-4 पीस टाकले आहेत आणि छान अशी घट्ट चटणी बनवली आहे बघा. झाली आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून ठेवते. थोडीशी कोथिंबीर टाकते कारण आमच्याकडे जास्त आवडत नाही कोणाला. आता मी हा गॅस बंद करते आणि मच्छी फ्राय करायला घेते. बघा, पहिलं 2-3 पळ्या तेल टाकून घेते. आता हे मसाला टाकलेला आहे ना, हा आपण व्यवस्थित असा लावून घ्यायचा. लावताना सांभाळून करा कारण की काटे असतात या मच्छीला, म्हणून थोडं सांभाळून करायचं आहे. सगळा मसाला व्यवस्थित मच्छीला लावून घ्यायचा आणि हे राहू दे तोपर्यंत 5 मिनिटं. तोपर्यंत आपण इकडे हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. जरी मच्छीला मीठ लावलं असेल ना तरी ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, कारण की खाताना चव चांगली लागते. हे सगळं असं तयार करून ठेवायचं आणि मच्छी फ्राय करायला घ्यायची. तोपर्यंत ह्याला 5 मिनिटं होत आहेत मसाला लावून. मसाला चांगला लागून राहतो. हे बघा, असं चांगला लागला ना चव चांगली लागते खूप. असं चांगलं लावायचं आहे बघा. पण ह्या मच्छीला करताना खूप सावधगिरी घ्यायची असते. आता हे पीस आहे, मी चांगले फ्राय करून घेते. असं चांगलं डीप करायचं आहे बघा. त्याला 2-3 मिनिटं झाली ना की परतवून घ्यायच्या. लगेच परतवायची नाही मच्छी. थोडा गॅस मीडियम ठेवायचा. एकदम स्लो ठेवला ना तर ते सगळं आपलं कोटिंग असतं ना लावलेलं ते निघून जातं. फास्ट ठेवला तर जळतात ते, म्हणून मीडियम गॅस ठेवा. आणि मी तुम्हाला 2-3 मिनिटांनंतर दाखवते. बघा, आता 5 मिनिटं झाली आहे ठेवून. तोपर्यंत मी अशी परतून घेते. हे बघा, चांगली परतली आहे. बघा, हे झाली. चांगला रवा वगैरे फ्राय झाला आहे. मच्छी पण चांगली भाजली आहे. आता ह्या साईडने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. परत एकदा चांगली फ्राय करून घ्यायची दोन्ही साईडने. मच्छी चांगली फ्राय झाली तरच खायला चांगलं लागतं, नाहीतर जर नरम राहिली मच्छी तर खायला चांगली नाही लागत. म्हणून मच्छी जरी वेळ लागला तरी मच्छी फ्राय करताना बारीक गॅस करूनच करा. मी पण आता गॅस बारीक केला आहे परत. हे बघा मैत्रिणींनो, आता 4ही साईडने मी भाजली आहे. 4ही साईड म्हणजे कुठच्या, ही एक आहे, ही साईड पाठीमागची, आणि ह्या 2 साईडच्या आहेत त्या पण भाजून घ्यायच्या. आणि ही बाजू असते ना ती पण भाजून घ्यायची व्यवस्थित. ती कशी करायची, हे बघा, मी असं उभे करते. मच्छी उभी करून ठेवते. हे बघा, तव्यावर अशी थोडा वेळ चमच्याने आपण उभी करून ठेवायची. मग मच्छी छान त्या साईडने पण भाजून येते. हे बघा, अशी चमचा घ्यायचा, 2 चमचे हातामध्ये घ्यायचे
माझ्याकडे आहे हे चिमटा, पण मी चिमटा नाही वापरत. हे बघा, ही आता मच्छी फ्राय झाली, घरात सुगंध सुटला आहे, त्यामुळे सगळ्यांना भूक लागली आहे. तर मी आता जेवण वाढून घेते आणि विचारते कसं झालं आहे चौथी. भाकरी, भात, ही माशाची चटणी, करली माशाची चटणी आणि हे आपली मच्छी फ्राय. कशी वाटली तुम्हाला रेसिपी ती तुम्ही नक्की सांगा. छान छान कमेंट करा बघितल्यावर. आणि जर आवडली असेल ना तर एक लाईक करायला विसरू नका प्लीज. आणि कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.